बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात तीव्र संताप व्यक्त केला आहे। पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय आणि दुःखदायक आहे। या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटते। सरकार हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल असंही ते म्हणाले। भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 65 वर्षीय नराधमाने 3.5 वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली आहे। भीमराव कांबळे असं आरोपीचं नाव आहे। त्याने मृत चिमुकलीला वासरू दाखवण्याचा बहाणा करत गुरांच्या गोठ्याकडे नेलं। तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला। या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे। नसरापूर येथे नागरिकांनी पुणे सातारा महामार्गावर रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला। पत्रकारांनी आज याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडलं असता त्यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला। मुख्यमंत्री म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय आणि दुःखदायक आहे। 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केला आणि खूनही केला। आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत। या घटनेमुळे समाजात रोष निर्माण झाला आहे। सर्वांनाच मुलगी आणि तिच्या कुटुंबियांबद्दल हळहळ वाटतेय। मी आश्वस्त करू इच्छितो की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल। संजय राऊत म्हणतात की माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून मी शिवसेनेत आलो। कदाचित ते बरोबर आहे, कारण राजकीय परिस्थितीच तशी बदलली आहे। ती जात धर्माच्या नावावर गेली, ती पैशाकडे झुकली गेली। लोकशाही टिकवण्यासाठी ती लोक नसतील तर ती टिकलीच नसती, असा सवाल शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केलाय। बच्चू कडू म्हणाले की मी शिवसेनेत प्रवेश केला हा निर्णय काही मजबुरी म्हणून घेतला नाही, तो मी परिस्थितीमुळे घेतला आहे। जनतेनं नाकारलं म्हणून नेत्यांकडे जावं लागलं। बच्चू कडू 25 वर्ष जनतेलाच आपला नेता समजत होता। आमचे कार्यकर्ते निवडणूक आली तेव्हा काही जण भाजप, काही राष्ट्रवादीत गेले। प्रहारच्या नावाने निवडून येत नाही म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले। बच्चू कडू म्हणाले की 32 उमेदवार विधानसभेला उभे केले, एकही निवडून आला नाही। आम्ही काय चूक केली? लोकांसाठी चळवळ उभी केली। सामाजिक कार्य करणाऱ्यांनी लोकप्रतिनिधी होऊच नाही का? गुवाहाटीला गेलेले सर्व निवडून आले, मी एकटाच पडलो। मी चुका केल्या मान्य करतो, पण त्या इतक्याही मोठ्या नव्हत्या। कार्यकर्ता टिकावा म्हणून मी निर्णय घेतला। बच्चू कडू पुढे म्हणाले की धनुष्यबाणातून प्रहार करणार आहे, प्रहार कायम राहणार आहे। गेली 25 वर्ष प्रहार जनतेसाठी लढला आहे। झेंडे बदलले म्हणून अजेंडा बदलणार नाही, तो कायम राहील। शेतकरी आणि दिव्यांग बांधव हे आमच्यासाठी प्रथम स्थानी असतील। हे सर्व एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं। त्यांनी सांगितलं की तुम्ही जे करताल त्यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे। काही गोष्टी लढून नाही तर गनिमी काव्याने सिद्ध कराव्या लागतात। हा छत्रपती शिवराय यांचा विचार आणि रणनीती राहिली आहे। माझा प्रवेश हा कार्यकर्त्यांच्या आग्रहातून झालेला आहे। मी शेतकरी मुद्दा सोडून बाहेर जाणार नाही। आमदारकी किंवा मंत्रिपदापेक्षा जनतेचं काम मोठं आहे। बसपा प्रमुख मायावती यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत एकाच वेळी 993 रुपयांच्या वाढीबद्दल सरकारला इशारा दिला आहे। त्यांनी सांगितलं की या वाढीमुळे सामान्य लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। मायावती म्हणाल्या की स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीही लवकरच वाढू शकतात। त्यांनी सरकारला आवाहन केलं की निवडणुकीच्या वेळी पेट्रोलियम किमती नियंत्रणात ठेवल्या होत्या, त्याच धोरणाचं आताही पालन केलं जावं। बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या, अमेरिका, इस्रायल, इराणवरील युद्ध असो किंवा इतर कोणतंही कारण असो, किमतींमध्ये अचानक झालेल्या इतक्या मोठ्या वाढीमुळे सामान्य जनता त्रस्त होतीये। सरकारने जनहितासाठी किमती नियंत्रणात ठेवल्या पाहिजेत। त्यांनी सांगितलं की दिल्लीत आता नवीन दरानुसार व्यावसायिक सिलेंडरची किंमत जवळपास 3000 रुपयांपेक्षा जास्त होईल। मायावती म्हणाल्या की आधीच महागाईने त्रस्त झालेल्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांवर या वाढीचा वाईट परिणाम होईल। त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयाचं पुन्हा मूल्यांकन करून धोरण आखलं पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं। त्यानंतर हा मार्ग लगेचच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता होती, पण या मिसिंग लिंकवरील एक मार्गिका अर्धवट कामांमुळे अद्याप बंद असल्याचं आज समोर आलंय। हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील 2-3 दिवसात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल असं सांगण्यात येते। मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आलाय।
या मिसिंग लिंकमुळे या एक्सप्रेस वेवरील घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचा दावा केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्यांनी आजपासूनच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात या मिसिंग लिंकच्या 2 पैकी 1 मार्गिकाच वाहतुकीसाठी खुली झाल्याचं आज स्पष्ट झालंय. यासंबंधीच्या माहितीनुसार लोणावळा घाटातील मिसिंग लिंक शुक्रवारी सुरू झाली. त्यानुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहनं या मिसिंग लिंकवरून सुसाट वेगानं धावत आहेत. पण पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणारी मार्गिका अद्याप बंद आहे. त्यामुळे पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अद्याप जुन्या मार्गानेच प्रवास करावा लागतोय. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या मिसिंग लिंकच्या मार्गिकेवरील काम अद्याप बाकी आहे. हे काम पुढील 2-3 दिवसात पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर या मार्गिकेवरील वाहतूक सुरू होईल अशी माहिती प्रशासनाकडून या प्रकरणी दिली जाते. 2.5 वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानाने सांगत आहेत. शरद पवारांनी लिहिलेलं पुस्तक वाचा, जेव्हा गरज होती त्यावेळी मुख्यमंत्री घरात बसले असा उल्लेख त्यांनी केला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कारभारावर टीका केली आहे असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. नवनाथ बन म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र 2.5 वर्ष मागे गेला. महाराष्ट्राचं आतोनात नुकसान झालं हे तुमचेच सहकारी म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात विकासाचा वेग कायम ठेवला आहे. मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, बीडीडी चाळ पुनर्विकास यासारखे मोठे प्रकल्प प्रत्यक्षात उतरवले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थगिती सरकार म्हणून ओळखलं गेलं. नवनाथ बन म्हणाले की अमित शहा यांचा आत्मविश्वास काय आहे हे जनतेनं पाहिलेलं आहे. संजय राऊत यांचा काय आत्मविश्वास होता हेही जनतेनं पाहिलेलं आहे. 25 वर्षे आमचीच सत्ता राहणार, मुंबई मनपावर आमचाच झेंडा फडकेल. तुमच्या आत्मविश्वासाला जनतेनं कुलूप लावला आहे. शहा हे जनतेमध्ये असतात, त्यांना जनता जाणते. पश्चिम बंगालमध्ये आमचं सरकार येणार आहे कारण जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे. नवनाथ बन म्हणाले की हुतात्मा सरकारची डागडुजी करण्याची गरज आहे. ते करण्याचं काम मुंबई मनपा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. परंतु संजय राऊत तुमच्या पक्षाच्या विचारांना गेलेल्या तड्यांना डागडुजी करण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं केलं आहे. तुमची वैचारिक सुंता झाली असून तुमच्या विचारांना तडे गेले आहेत. हिंदुत्ववादी विचार सोडून तुम्ही औरंगजेब आणि अफजल खानाचे विचार सांगण्याचं काम तुम्ही करत आहात. येणाऱ्या काळात प्रवास महागणार आहे. ज्या प्रवासासाठी इंधनाची गरज आहे तो प्रवास महागणार आहे. मोदी म्हणतात सब कुछ ठीक आहे, पण ते केवळ पश्चिम बंगालच्या निवडणुकीपुरते ठीक होते. त्यानंतर असं काही ठीक राहणार नाही असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की कोरोना काळात जर मुख्यमंत्री बाहेर पडले असते तर जनता बाहेर पडली असती. त्यावेळी जनतेला घरात ठेवणं गरजेचं होतं. ते काम महाराष्ट्र सरकारने केलं होतं. हे यांना कळतं का असा सवाल राऊतांनी भाजपला केलाय. म्हणून ते उद्धव ठाकरे कोरोना काळात बाहेर पडले नाही असं बोलतात. संजय राऊत म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या पुन्हा सत्तेत येतील. त्यांना जवळपास 180 ते 185 जागा मिळतील. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे काम केलं आहे त्यांचंच सरकार येणार असं मला वाटतंय. अमित शहा यांना कोणताही आत्मविश्वास असू शकतो. खोटेपणाचा कळस गाठला की आत्मविश्वास वाढतो. संजय राऊत पुढे म्हणाले की ग्रीन झोन जमिनी गौतम अदानीला द्यायच्या आणि आता ग्रीन झोनसाठी नवीन जमिनी ताब्यात घ्यायच्या हे काम सरकारचं सुरू आहे. हा काय प्रकार आहे? तुम्ही कोणाचे पैसे उडवत आहात? हा सर्व नालायक प्रकार आहे. संजय राऊत म्हणाले की हुतात्मा स्मारकाची अवस्था जाऊन बघितली पाहिजे. सरकारचे त्याकडे लक्ष नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी काल एकच भूमिका मांडली. सरकारने किमान स्मारकाकडे तरी लक्ष दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दात हल्ला चढवला आहे. देशात हिंदू आणि मुस्लिमांना एकाच भावात गॅस, पेट्रोल आणि डिझेल मिळतं. त्यामुळे देशात विकास आणि सोयीसुविधांच्या बाबतीतही कोणाशीही भेदभाव होत नाही. या प्रकरणी कोणी माझ्याकडे जातीचा विषय काढला तर मी त्याला लाथ घालेन असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी नागपूर येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी आपल्या मिश्किल भाषणाद्वारे त्यांनी जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या नेत्यांवर तिखट शब्दांमध्ये निशाणा साधला. नितीन गडकरी म्हणाले, आजकाल अनेक लोक जात आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, परंतु अशा प्रकारच्या राजकारणावर माझा विश्वास नाही.
जात आधारित राजकारणामुळे राष्ट्राचं कल्याण होऊ शकत नाही. आपल्या नेहमीच्या स्पष्ट आणि मिश्किल शैलीत नितीन गडकरी म्हणाले, एखाद्या हिंदूला ज्या दरात गॅस, पेट्रोल आणि डिझेल मिळतं, अगदी त्याच दरात ते एखाद्या मुस्लिमालाही मिळतं. यावरून हे स्पष्ट होतं की विकास आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या बाबतीतही कोणत्याही प्रकारचा भेदभाव अजिबात केला जात नाही. जातीचा पाढा वाचत बसण्यात काहीही अर्थ नाही. मी असे अनेक नेते पाहिले आहेत जे सार्वजनिक व्यासपीठांवरून जातीबद्दल बोलतात आणि घोषणा देतात, पण जेव्हा ते खाजगीत भेटतात तेव्हा मात्र ते आपल्या मुलांसाठी किंवा पत्नीसाठी निवडणुकीचं तिकीट मागत असतात. जनतेने या दांभिक नेत्यांचा खरा चेहरा आता ओळखला आहे. जो कुणी जातीबद्दल बोलेल त्याला मी एक जोरात लाथ घालेन. अनेक निष्पाप लोकांना मृत्यूची भीती दाखवून लुटणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 9व्या गुन्ह्यात त्याला न्यायाधीश बी बडवे यांनी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले असून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. भोंदू खरातने एका व्यापाऱ्याला अवतार पूजा करण्याचे आमिष दाखवून तब्बल 4 ते 5 कोटी रुपये उकळले आहेत. इतकंच नाही तर मृत्यूची भीती दाखवून या व्यापाऱ्याकडून एक महागडी कार स्वतःच्या ताब्यात घेतली आणि नंतर ती कागदोपत्री स्वतःच्या नावावर करून घेतली. सरकारी वकील शैलेंद्र बागडे आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण भिंडबर यांनी न्यायालयात युक्तिवाद करत खरातच्या या गंभीर गुन्ह्यांची माहिती दिली. अशाच प्रकारे त्यांनी अजून कोणाकोणाची फसवणूक केली आहे याचा तपास आता पोलीस करतायत. या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा प्रतिभा चाकणकर आणि भोंदू खरात याचे संबंध समोर आले. तपासादरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी खरातला 250 पेक्षा जास्त वेळा कॉल केल्याचे कॉल डिटेल्स रेकॉर्डवरून उघड झालेत. याशिवाय समता पतसंस्थेतील सुमारे 3 कोटी रुपयांहून अधिक संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ईडी आता त्यांची चौकशी करणार आहे. या घटनेमुळे चाकणकर कुटुंबाच्या चौकशीची मागणी राजकीय वर्तुळातून जोर धरू लागली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.